आता बघूयात मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। सांगलीच्या तासगावमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची ही मागणी। 100% पीक पाहणी करण्याचा महसूल खात्याचा निर्णय। गावागावात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यात येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मोदी शहांनी चोर बाजार काढून माल विकायला सुरुवात केली आहे। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल, तर मराठी लोकांची घरं लुटली। त्यांनी आता चोर बाजाराची भाषा करू नये। भाजपच्या नवनाथ वन यांचा संजय राऊतांवर पलटवार। चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो। चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला। त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही। दिवसा ढवळ्या दरोडा टाकून काँग्रेस सोबत जाण्याचं पाप केलं। त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये। या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे दरोडेखोर कोण असतील तर ते उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य। तर सर्वत्र टीकेची जोड उठल्यानंतर मी मराठी शिकतोय। अबू आझमींची यावर सारवासारव। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलने उत्तर देणार। मनसे आक्रमक। आझमी महाराष्ट्रामध्ये राजकारण करतायत। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांचं त्यांना उत्तर। अबू आझमी, तुम्ही राजकारण इथे महाराष्ट्रात करता, तर महाराष्ट्रातलं राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशाच्या भैयांची तुम्हाला परवा पडली का? ही भिवंडी महाराष्ट्रात आणि इथे मराठीच चालणार। आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, तर लक्षात घ्या, मनसे स्टाईल तुम्हाला उत्तर देण्यात येईल। तर ज्यांना मराठीची गरज वाटत नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांची ही प्रतिक्रिया। तर भडकवणारी वक्तव्य करणं, प्रसिद्धी मिळवणं अबू आझमींची जुनी पद्धत, अशी वक्तव्य त्यांनी करू नये। भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल। मंत्री प्रताप सरनाईकांचं त्यांना उत्तर। भिवंडी काय अबू आझमीच्या काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो। कधी मुंबईला जाऊन काहीतरी बरळतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरळतो। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, नवनीत राणा यांचं अबू आझमींवर निशाणा। ज्यांना वाटते मराठीची आवश्यकता नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून बाहेर चालले जावं। एकनाथ शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी। जोपर्यंत शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागलेत। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल, तर दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील शिंदेंच्या भगवी शाल घातलेल्या या फोटोवर राऊतांची प्रतिक्रिया। अहो, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत ना। सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात। शिंदेंचा जो पक्ष आहे, काय म्हणतात, पक्ष म्हणतात, मी त्याला पक्ष मानत नाही। ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे।